नमस्कार मित्रांनो. शत्रू चारही बाजूंनी वेढा घालून बसलेले अशा संकटात छत्रपती शिवाजी महाराज यांना वाचवण्यासाठी दोन महान मावळे पुढे येतात, शिवा काशीद आणि बाजी प्रभू देशपांडे. आज आपण बघणार आहोत इतिहासातली सर्वात थरारक सुटका, पन्हाळा ते पावनखिंड. गोष्ट सुरू होते 1659 पासून. प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. विजापूर दरबार हादरला, पण महाराज थांबले नाहीत. नेतोजी पालकरांच्या मदतीनं त्यांनी काही महिन्यातच पन्हाळा, कोल्हापूर, कोकणचा मोठा प्रदेश जिंकला. आदिलशहा संतापला. त्यानं त्याचा सगळ्यात विश्वासू आणि क्रूर सरदार सिद्दी जोहोर याला पाठवलं. आदेश एकच होता, शिवाजीला जिवंत पकडा. मार्च 1660 सिद्दी जोहोरनं पन्हाळगडाला वेढा घातला. पश्चिमेला बाजीराव घोरपडे, पूर्वेला सिद्दी मसूद आणि फाजल खान. 4 महिने चोख वेढा. गडावर महाराजांसोबत होते 8000 मावळे. पण दिवस पुढे जातील तसा अन्नसाठा संपत होता. बाहेरून राजमाता जिजाऊंनी प्रयत्न केले. सरनौबत नेताजी पालकर सिद्दी हिलालला घेऊन चाल करून गेले, पण सिद्दी वाहवाह मारला गेला आणि मोहीम फसली. इकडे मोगलांचा शाहिस्ते खान स्वराज्यावर चाल करून येत होता. म्हणजे महाराज दोन बाजूने शत्रूंमध्ये अडकले होते. काहीतरी करणं भाग होतं, नाहीतर स्वराज्य अडचणीत येणार होतं. त्यामुळे महाराजांनी पन्हाळगडातून बाहेर पडायचं ठरवले व त्या पद्धतीने नियोजन केले. आणि तेव्हाच महाराजांनी त्यांची बुद्धी चालवली. 12 जुलै रोजी त्यांनी वकील गंगाधर पंतांच्या हाती एक पत्र दिलं. पत्रात लिहिलं होतं, मी माझे गुन्हे कबूल करतो. उद्याच तुमच्या छावणीत येऊन सर्व गड किल्ले बादशाच्या स्वाधीन करतो. मला अभय द्या. हे पत्र वाचून सिद्दी जोहोरला स्वर्ग 2 बोटं उरला. 4 महिन्यांच्या वेढ्यानंतर पहिल्यांदाच त्याच्या छावणीत निष्काळजीपणा आला. पहारे सैल झाले. पण सिद्धीला काय माहीत, वाघ शरण येत नसतो, तो फक्त झेप घेण्यासाठी 2 पावलं मागे जातो. रात्रीचे 10 वाजले. मुसळधार पाऊस कोसळत होता. महाराजांनी गडाची जबाबदारी त्र्यंबकपंत भास्कर यांच्यावर सोपवली. 8000मधून फक्त 600 बांदल मावळे निवडले. यांचे नेतृत्व करत होते सरनौबत बाजी प्रभू देशपांडे. पण सगळ्यात मोठा त्याग केला शिवा काशीदने. महाराजांसारखा दिसणारा हा शूरवीर प्रति शिवाजी बनून पालखीत बसला. त्याला माहीत होतं, हे मरणाला आमंत्रण आहे. पण स्वराज्यासाठी तो तयार झाला. 2 पालख्या निघाल्या. एका पालखीत शिवा काशीद व काही निवडक मावळे व दुसऱ्या पालखीत गुप्त वाटेने अंधार कापत शिवाजी महाराज व 600 मावळ्यांची तुकडी विशाळगडाकडे निघाली. एका बाजूला दरी, एका बाजूला कडा, डोक्यावर कोसळणारा पाऊस. सिद्दी जोहरला बातमी कळली. त्याने जावई सिद्दी मसूदला 1000 घोडदळ घेऊन पाठलागावर धाडलं. शिवा काशीद पकडला गेला. त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले, पण त्यांनी सिद्दी जोहरला काही वेळ गाफील ठेवले. त्यामुळे महाराजांना पुढे जाण्यास वेळ मिळाला. पण शत्रू पुन्हा परत मागे वेगाने येऊ लागला. पहाटेच्या सुमारास घोडखिंड लागली. अरुंद वाट, दोन्ही बाजूला कडे. हीच जागा होती शत्रूला रोखायची. बाजी प्रभू महाराजांसमोर आले. म्हणाले, राजे, तुम्ही पुढे व्हा. 300 मावळे घ्या आणि विशाळगड गाठा. आम्ही 300 जण इथेच थांबतो. तोफांचे 5 आवाज ऐकू येईपर्यंत ही खिंड आम्ही लढवू. एकही शत्रू पुढे जाणार नाही. महाराज म्हणाले, नाही, आपण सगळी लढू व गनीम कापून काढू. तुम्हाला सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. त्यावेळी बाजी प्रभू म्हणाले, महाराज, लाख मेले तर चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. महाराजांच्या डोळ्यात पाणी आले. आणि मग सुरू झाला इतिहास. बाजी प्रभू आणि 300 बांदल. हजारोंच्या सैन्याविरुद्ध 300 बांदल लढले. जखमी झाले, रक्तबंबाळ झाले, पण खिंड सोडली नाही. एक एक मावळा धारातीर्थी पडत होता, पण लढत होता. पहाट होऊन गेली. सूर्य उगवला. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. त्यांनी तोफेना इशारा केला. धडाड धडाड 5 आवाज घुमले. 20 किलोमीटर दूर खिंडीत
मृत्यूशी झुंज देणाऱ्या बाजी प्रभूंच्या कानावर ते आवाज पडले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. राजे सुखरूप पोहोचले. एवढं बोलून त्या वीरानं प्राण सोडला. त्यांनी शब्द पाळला होता. त्या दिवसापासून ती घोडखिंड पावनखिंड झाली, कारण तिथली माती बाजी प्रभू आणि मावळ्यांच्या रक्तानं पावन झाली होती. मित्रांनो, ही फक्त सुटकेची गोष्ट नाही, ही आहे निष्ठेची गोष्ट. शिवा काशीत बाजी प्रभू यांनी बलिदान दिले. ते कशासाठी? तर एका राजासाठी, आणि त्या राजामुळे लाखोंचं स्वराज्य टिकावं यासाठी. आज 350 वर्षांनंतरही हजारो शिवभक्त दरवर्षी पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती करतात, कारण ही वाट फक्त दगडमातीची नाही, ही वाट बलिदानाची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये जय शिवराय लिहून या शूरवीरांना मानवंदना द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओत. हर हर महादेव.